नमस्कार मंडळी. केबीसी कौन बनेगा करोडपती मराठीमध्ये सचिन खेडेकर आणि हिंदीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला एक छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे केबीसी. यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील अनेक स्पर्धक आपले नशीब आजमावण्यासाठी त्या हॉटसीट पर्यंत पोहोचण्यासाठी आणि हॉटसीट पर्यंत पोहोचल्यानंतर 1 कोटी रुपये जिंकण्यासाठी अतोनात मेहनत करत असतात. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की एखाद्या नशीबवान स्पर्धकाने स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर खरंच जर का ती 1 कोटीची रक्कम जर का जिंकली तर 1 कोटीच्या 1 कोटी ही पूर्ण रक्कम थेट त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन पडती का? आता बरेच जण असे म्हणतात की काही रक्कम टॅक्सच्या माध्यमातून कटती. मग टॅक्सच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम कटती, त्यामागील नेमकं सत्य काय आहे माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. आता आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बघू की खरंच जर का त्या जॅकपॉट प्रश्नाची 1 कोटीची रक्कम एखाद्या नशीबवान स्पर्धकाने स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर जर का जिंकली तर 1 कोटीच्या 1 कोटी रुपये खरंच त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन पडतात का? तर याचं उत्तर आहे बिलकुलही नाही. बघा, आपण 1 कोटीचं उदाहरण घेऊन बघू लागलो तर 1 कोटीच्या 1 कोटी रुपये त्या स्पर्धकाच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन पडत नाही, कारण की कलम 194B अंतर्गत त्या रकमेच्या 30% रक्कम ही TDSच्या माध्यमातून कट होत असते. आता TDS म्हणजे काय, तर टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. आणि त्यानंतरही त्या स्पर्धकाला त्या TDSवर 10% व्याज द्यावे लागते. किती टक्के? 10%. म्हणजे सर्व स्पर्धकाला त्या TDSवर 10% व्याज द्यावे लागते का? तर नाही, बिलकुलही नाही. ज्या स्पर्धकांनी 50 लाखापेक्षा कमी रक्कम जिंकली त्या स्पर्धकाला TDSवर व्याज द्यायची गरज नाही. फक्त ज्या स्पर्धकांनी 50 लाखापेक्षा जास्त रक्कम जिंकली त्या स्पर्धकाला TDSचे 10% व्याज देणे अनिवार्य आहे. आपण 1 कोटीचं उदाहरण घेऊन बघू लागलो. पहिले आपले किती टक्के कटले? 30% कटले. म्हणजेच किती कटले? 30 लाख रुपये. आणि आता त्यानंतरही त्या 30 लाखावर 10% व्याज म्हणजे किती? 33 लाख रुपये. टोटल 33 लाख रुपये कटले. म्हणजे 1 कोटीमधून 33 लाख रुपये कटले. किती उरले? 67 लाख रुपये. आणि त्यानंतरही कपात केलेल्या रकमेमधून 4% रक्कम ही त्या स्पर्धकाला सेस स्वरूपात द्यावी लागते. सेस स्वरूपात किती टक्के रक्कम? 4% रक्कम. म्हणजे 33 लाखामधून 4% एक अंदाजे 1,32,000च्या जवळपास. म्हणजे बघा, 1 कोटीमधून त्या स्पर्धकाचे पहिले किती कटले? 30 लाख रुपये. त्यानंतर 3 लाख रुपये आणि त्यानंतर 1,32,000 कटले. परंतु आपण राऊंड फिगर पकडूयात की 1.5 लाख रुपये. म्हणजे एक टोटल अंदाजे पकडलं तर 34.5 लाख रुपये. एक राऊंड फिगर जर का पकडायचं झालं तर पकडूयात 35 लाख रुपये. म्हणजे 1 कोटीमधून त्या स्पर्धकाला किती रुपये भेटले? तर 65 लाख रुपये भेटले. 1 कोटी रुपये जिंकले म्हणे. आपण 1 कोटी रुपयाचं उदाहरण घेऊन साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं की 1 कोटी रुपयामधून त्या स्पर्धकाच्या बँक अकाउंटमध्ये नेमके किती रुपये जातात हे जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर का कळालं असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. लगेच करून टाका. भेटूया नवीन माहितीचं, नवीन व्हिडिओचं पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.